विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे की प्रॅक्टिस सेट 2.1 मधले काही उदाहरण पाहणार आहे की जे उदाहरणं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनवर आधारित असतील किंवा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलवर आधारित असतील. त्यातलं एक उदाहरण पाहू. इन फिगर angle MNP equal to 90 degree, segment NQ perpendicular segment MP, MQ equal to 9, QP equal to 4, find ENQ. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, MQ equal to 9 इथे 9 लिहितो, MQ 9 आहे, QP equal to 4, QP equal to 4 इथे Q आहे, आणि फाइंड ENQ. ENQ म्हणजे हे काढायचं नाही. आता काय दिलं आहे फिगर मध्ये बघू की हा इथला अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. हा इथला अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा आहे म्हणजे ट्रायंगल MNP इज अ राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल MNP इज अ राईट अँगल ट्रायंगल. MNP इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा परपेंडिक्युलर टाकला इथे, परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हायपोटेनस. आपल्याला थेरम आहे, in right angle triangle if the perpendicular is drawn on hypotenuse, then that perpendicular segment is the geometric mean of the two segment that the hypotenuse is divided. That the hypotenuse is divided. म्हणजे हा जो सेगमेंट आहे, सेगमेंट NQ हा जॉमेट्रिक मीन आहे. कोणा जॉमेट्रिक मीन आहे, MQ आणि PQ, QP चं जॉमेट्रिक मीन आहे. हे आपल्याला लिहिता येईल बाय द विथ द हेल्प ऑफ थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग घेऊ आपण in triangle MNP, angle MNP equal to 90 degree. Angle MNP equal to 90 degree. Segment NQ perpendicular segment MP, and therefore we write NQ square equal to MQ into QP, MQ into QP by the theorem of geometric mean. By the theorem of geometric mean. Theorem of geometric mean. And therefore, but MQ equal to 9, QP equal to 4. Put the value. NQ square equal to 9 into 4, therefore NQ square equal to 36, and therefore NQ equal to 6, taking square root. Square root काढला आपण याचं, NQ square चा square root NQ आलं, 36 चा square आहे 6 आहे, therefore NQ equal to 6. आपल्याला काढायचं काय होतं, NQ. ओके, लक्षात आलं. आता सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल काय, इन फिगर अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR and Q dash M dash R. PM equal to 10, QM equal to 8, find QR. आता मग हा ट्रायंगल आहे QPQR. या ट्रायंगल मध्ये हा अँगल 90 डिग्रीचा आहे. PM इक्वल टू 10 दिलाय, QM इक्वल टू 8 दिलाय, आणि PM परपेंडिक्युलर QR आहे. PM परपेंडिक्युलर QR आहे. काढा सांगितलं QR. आता QR काढायचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला QM काढावं लागेल आणि मग QR काढता येईल. आता इथं बघा ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे आता ट्रायंगल कोणत्या प्रकारचा होईल, राईट अँगल ट्रायंगल. ही अल्टिट्यूड ड्रॉन ऑन हायपोटेनस. अल्टिट्यूड आहे, अल्टिट्यूड ड्रॉन ऑन म्हणजे परपेंडिक्युलर जो टाकला तो अल्टिट्यूड, परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हायपोटेनस. आता परपेंडिक्युलर जर हायपोटेनस टाकला तर जो हा सेगमेंट आहे, सेगमेंट PM इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट QM अँड सेगमेंट MR. सेगमेंट QM अँड सेगमेंट MR याचा तो जॉमेट्रिक मीन होईल. आपल्याला थेरम आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. म्हणजे PM ला आपल्याला जॉमेट्रिक मीन म्हणताय. देन लिहू आपण इन ट्रायंगल PQR अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. देन सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR, अँड एवढं माहिती आहे, सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR.
And therefore, if a perpendicular is drawn in a right angle triangle, if the perpendicular is drawn on a hypotenuse, then that perpendicular segment is the geometric mean of the segment. कोणत्या सेगमेंटचा geometric mean असतो? तर या दोन सेगमेंटचा. पण या परपेंडिक्युलर मुळे हायपोटेन्यूसचे जे दोन भाग झाले, या दोन सेगमेंटचा तो geometric mean असतो. Therefore, we write PM square equal to QM into MR. QM into MR because theorem of geometric mean. Theorem of geometric mean. Theorem of geometric mean. Then put the value. PM square. PM ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. PM equal to किती आहे? 10. 10 square equal to. QM किती आहे आपल्याला? QM equal to 8 into MR. Then 100 divided by 8 equal to MR. Then भाग जाईल काय भाग 8 1 8, remaining is 2, 20 झाले. 20, 8 2 16, remaining is 4, and then remaining is 4. 8 5 is 40. 8 5 is 40. Therefore, MR equal to 12.5. MR equal to 12.5. Unit is not given. Therefore, the 12.5 unit. आता MR ची लेंथ मिळाली. MR equal to 12.5. 12.5. Then आता आपल्याला काढायला काय सांगितलं? QR. Therefore, QR equal to what? QR equal to Q dash M dash R means M is the M point. M is between point Q and R. Therefore, we write QM plus MR equal to QR. Now, QR is काय लिहिलं? QM plus MR because Q dash M dash R. Then put the value. QM equal to 8 plus 12.5 equal to 20.5. QR equal to 20.5 unit. आणि ज्यावेळेस आपल्याला सेंटीमीटर मीटर दिलं असेल त्यावेळेस आपलं युनिट असं लिहिलं पाहिजे. ओके, कळालं का?